नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज 14 तारीख आणि सध्या बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र याच्यात टोकावर 2 चक्राकार दाब तयार होत आहेत. या दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात 15 तारखेपासून चांगल्या जोरदार पावसाला सुरुवात होत आहे. कारण 15 तारखेपासून हवेचा दाब हा 104 ते 102 हेक्टपॅक्स इतका तयार होत आहे आणि हवेचा दाब कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि याचा प्रभाव हा कोणत्या कोणत्या जिल्ह्याला बसणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना नाही. तर शेतकरी मित्र, येणाऱ्या 15, 16, 17, 18 हे 3 दिवसांमध्ये पहिला असता नाशिक, मुंबई या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस आहे आणि इकडल्या साईडला पहिला असता अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे येत्या 3 दिवसामध्ये जास्त राहणार आहे आणि इतर ठिकाणी पावसाचे उघडीप राहणार आहे. हा पावसाचे प्रमाण एकदम खूप आहे इतर ठिकाणी. जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सकाळी भाग, तसे पाहिला असता बारामती, जुन्नर या ठिकाणी पावसाचे प्रमाण, करमाळा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे, परंतु पाऊस राहणार पण कमी राहणार आहे. पण इकडल्या साईडला पाहिला असता बीड, माजलगाव, केज, पळी, लातूर, बार्शी, पिटी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये येत्या 3 दिवसात पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि हाच पाऊस तरी शेतकरी मित्र पुढील 5 दिवस याच भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. विदर्भ साईड आणि हिंगोली, परभणी, नांदेड, तसेच माजलगाव, केज, बीड, पळी, लातूर, पिटी, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव, पंढरपूर, अक्कलकोट, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये येत्या 5 दिवसांमध्ये पाऊस हा जोरदार राहणार आहे आणि परत 19 तारखेपासून चिपळूण, पुणे, खोपोली या भागामध्ये, तसेच कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज ही मॉडेल दाखवत आहे. आणि इकडे पाहिला असता शेतकरी मित्रांनो, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, संभाजीनगर, पैठण, अहमदनगरचा काही भाग, बारामती या भागामध्ये येत्या 5 दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहणार आहे. अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर आपण पाहतात शेतकरी मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, खोपोली या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी पडणार आहेत 15 तारखेला आणि पुण्याचा काही भाग, चिपळूण, कोल्हापूर, तसेच रत्नागिरी या ठिकाणी देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र कोल्हापूर, सांगली, जत, पंढरपूर, सोलापूर, बार्शी, तुळजापूर, तसे पाहिलं पिटी, लातूरचा काही भाग, बीड, केज, जामखेड, पैठण, माजलगाव, परभणी, जालना, जिंतूर, लोणार, हिंगोली, परभणी, नांदेड, पुसद, उमरखेडा, यवतमाळ या ठिकाणी 15 तारखेपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि 15 तारखेपासून हाच पाऊस शेतकरी मित्र 15, 16 तारखेला देखील पाऊस याच विभागामध्ये 16 तारखेला पाऊस पडणार आहे. जे आपण आता नाव सांगितले आहे ते हिंगोली, परभणी, उमरखेडा, नांदेड, परभणी, बीड, माजलगाव, केज, तुळजापूर, सोलापूर या ठिकाणी 16 तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 17 तारखेला देखील हा पावसाचे प्रमाण राहणार आहे. 17 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पण 17 तारखेला पावसाचे प्रमाण जरा कमी होणार आहे, पण 15-16 तारखेला पाऊस हा जास्त राहणार आहे. 17 तारखेला विदर्भ साईडला फक्त पाऊस राहणार आहे जास्त आणि लातूर, उदगीर या ठिकाणी. तर शेतकरी मित्र, असेच ताजे अपडेट आपल्या व्हिडिओवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.